हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कशा आहात? सकाळी सकाळी हेअर ऑइल केलं. माझे केस खूप जास्त ड्राय आहेत. या ड्राय केसांसाठी काय करू प्लीज मला सांगा. कोणतं कंडिशनर असेल तर. नंतर खिचडी वगैरे बनवली. खिचडी खाल्ली. नंतर फ्रेश झाले. हेअर वॉश करून घेतलं आणि वातावरण बघा किती सुंदर झालं आहे. हवा पण खूप छान सुटली होती मस्त. आणि मग मी तयार व्हायला गेले. मला पप्पाचा बड्डे सेलिब्रेट करायला घरी पण जायचं होतं. आणि अशी मी पटकन रेडी झाली आणि नूरवी मॅडम आमच्या इतक्या सुंदर रेडी झाल्यात. आज काय स्वतःचं स्वतः आवरती आहे ती. नंतर केक वगैरे घेतला आणि घरी जाऊन असं मस्त छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही. आणि नूरवी खूप खुश होती. तिचं असं होतं, बाबा तुमचा बड्डे पण केक मलाच कट करायचा आहे. आणि तिला केक भरवला. तू बाबाला भरव म्हणली तर स्वतः चॉकलेट केकवरची घेऊन पळाली. आणि असं छानसं सेलिब्रेशन करून आम्ही मग जेवण वगैरे केलं. आणि मग रात्री काही शूट वगैरे केलं नाही. डायरेक्ट सकाळी मग जेवण वगैरे केलं आणि पाऊस असा चालू होता. नंतर मुलींचे लाडू संपले होते, मग लाडू बनवायला घेतले. चला तुम्हाला पण रेसिपी शेअर करते. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. मखाना छान भाजून घ्यायचा, चणे घ्यायचे आणि काजू बदाम मस्त भाजायची किंवा तुम्ही तूप टाकून तळून पण घेऊ शकता. चणे, काजू बदाम आणि जी भाजून घेतलेले मखाने होते ते मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचे. त्याची छान अशी पावडर बनवून घ्यायची. यामध्ये हाय प्रोटीन्स, फायबर्स आणि हाय कॅल्शियम आहेत, ज्यामुळे बाळांची हाडं पण मजबूत होतात. त्यांची छान ग्रोथ पण होते, डेव्हलपमेंट पण होते, वेट गेन पण होतो. आणि तुम्ही पण एक एक लाडू रोजचा खाऊ शकता. एकदा नक्की ट्राय करा. खूप छान बनतात हे लाडू. तुम्ही साखर, खजूर किंवा गूळ पण ॲड करू शकता. नंतर मी इथं थोडंसं तूप घेतलं आहे आणि ही जी पावडर बनवलेली आहे ती पावडर छान अशी ब्राऊन कलर येईपर्यंत मस्त भाजून घ्यायची. जे पचायला पण हलके आहेत. आणि तुम्ही असं हे पेस्ट बनवून दुधामध्ये ॲड करून पण पिऊ शकता आणि असे लाडू पण बनवू शकता. खूप छान याचं स्मेल येत होती. एकदम बेसनच्या लाडूची आठवण होती हे बनवताना. आणि छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यावर मग तूप किंवा गूळ ॲड करा अजून थोडासा, ज्यामुळे याचा छान असा गोळा बनेल. मी नंतर गूळ फोडून घेतला होता छान, जितका लागेल तितका. मग त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि याला मस्त असं पातळ करून घ्यायचं आणि लागल तसं त्या मिक्सचरमध्ये आपण ॲड करत जायचं. आणि ना मीडियम असे गोड पण आणि जास्त गोड पण नाही बनवायचे. असे एकदम मीडियम बनवून घ्यायचे. आणि हे थोडंसं गार झालं की यामध्ये मी थोडं तूप ॲड केलं आणि मग जसं लागेल तसं मग ते गुळाचं पाणी त्याच्यात ॲड करत राहायचं आणि मस्त असे लाडू बांधून घ्यायचे. इथे व्हिडिओ झाला नाही, हे 1-2 फोटो टाकले आहेत मी. छान असे लाडू वळून घ्यायचे आणि 2 मिनटं असे हवेला ठेवायचे. त्यानंतर तुम्ही डब्यात झाकण लावून घ्या, कारण ओले ओले लाडू राहतात त्यामुळे थोडीशी त्याला सुकू द्यायचं. नंतर किचन ओटा वगैरे एकदम क्लीन करून घेतला मी आणि नंतर मग आराम करायला गेले. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ कसे आवडतील नक्की